बघा मी दाखवते तुम्हाला वालाचा बिरडा। वाटणात फक्त कांदा लसूण नाही, खोबरा आणि कोथिंबीर आला एवढंच। हा सुकवून ठेवलेला खोबरा तुम्हाला बोललेली ना मी, वाटून फ्रीजमध्ये ठेवला ना तर असं उपयोगी पडते। आता आपण कांदा टाकला असता तर कांदा फ्राय करून ह्याच्यात घ्यायचा। आता मी फक्त खोबरा घेतलाय, आता त्याच्यात कोथिंबीर आला वगैरे टाक। हे बघा, टॅमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, आला। वाटणाला कोथिंबीर आणि आला वापरणार। हा बघा खोबरा पण आहे, हा बघा तो सुकवून ठेवलेला खोबरा आहे ना तो। राई फोडणीला, कढीपत्ता, हिंग आवर्जून टाकायची, कारण कधीतरी पोटाला वाल हे होतं ना, बाततं। आता मी फोडणीला टॅमॅटो टाकणार आहे। चांगले वाल का मोड आलेले नाहीत ना, त्यामुळे ते पटकन शिजून येते। हा 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 हा, काय वास येते। हा हा वाल आणि शेंगा, डांबे, हळद, मसाला, वालाची भाजी बिरडा म्हणजे एकदम मनसोक्त आईच्या हातचा वालाचा बिरडा, ताकाची कढी, हा हा हा, आणि तळलेल्या मिरच्या। काय तो लहानपणीचं जेवण आठवलं ना, असे जेवायचो। आता करते पण तेवढी चव येते मुलांना येतं आमच्या, पण आम्हाला असं वाटतं की ते आईच्या हातचाच बिरडा छान होता। हे बघा भाजी झाली, नाही कांदा नाही लसूण। आता गोरी डाळ करीन आणि मोदक, उपवासाची भाजी। अशी गवाराची पण भाजी केली आहे, तिच्या पप्पासाठी गवाराची भाजी केली आहे। बघा वालाचा बिरडा थोडा